एकही थेंब तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारे, खुसखुशीत, कुरकुरीत, एकदम टेस्टी लागणारे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. सहज कोणालाही करता येईल. नवशिकेही सहज करू शकाल अशी इतकी सोपी रेसिपी, एकदम कुरकुरीत लागतात. नक्की करून बघा. तर चला आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी ना 2 बटाटे मी किसून घेतले, स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर रात्रभर 1 वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता. छान असा भिजला आहे. रात्री भिजत टाकलेला होता. तर आता हे साबुदाण्यामधून आहे ना आपण थोडासा साबुदाणा आहे ना एका ताटामध्ये काढून घेऊ. सगळाच साबुदाणा एकदमच मिक्स करून घ्यायचा नाही मिठामध्ये. कारण सगळा साबुदाणा जर मिठात मिक्स केला ना तर तो पाणी सोडतो आणि ओलसर होतो. त्यामुळे ना थोडं-थोडं करून आपल्याला हे पापड करून घ्यायचे. त्यामध्ये ना मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकली आहे. तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालेल. असेही पांढरशुभ्र पापड दिसतात. तर चला आता थोडीशी 1 चमचा आहे ना चिली फ्लेक्स टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. त्यानंतर आहे ना थोडंसं बटाट्याचा कीस टाकला आहे, ते पण मिक्स करून घेतलं. नंतर इडली पात्र घेतलं आहे. याला मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. थोडंसं साबुदाण्याचं कीस आहे ना खाली टाकून घेते खाच्यांमध्ये. जास्त नाही टाकायचा, जाडसर थर नाही करायचा, थोडं पातळ. कारण आपण साबुदाण्यामध्ये पण आपण आहे ना बटाटा कीस आहे ना मिक्स करून घेतला आहे त्यामुळं. अशाच पद्धतीने ना आपण सर्व भांड्यांमध्ये ना टाकून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस. आणि यामध्ये ना साबुदाणा पण टाकायचा आहे. थोडं थोडं करून साबुदाणा टाकायचा आहे, जास्तीचा नाही टाकायचा. नाहीतरी ना खूप जाड असा थर होतो. त्यामुळे आहे ना थोडं थोडं टाकायचा. वडे म्हटल्यानंतर आहे ना आपण इडली पात्रात जर केले ना खूप छान होतात बरं का. एकदम छान असं वाफवल्या जातात, पाणी वगैरे राहत नाही त्याला. छान असे वडे आपले तयार होतात. तर अशा पद्धतीने ना आपण साबुदाणा पूर्ण खाच्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. इडली पात्रामध्ये 3 स्टँड राहतात. तिन्ही स्टँडमध्ये ना टाकून घ्यायचे. म्हणजे 12 इडल्या होत्या, तसे 12 वडे होतील आपले. तर आता यावरून आहे ना परत थोडं थोडं आहे ना बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा. बघा आपण एकही थेंब आहे ना तेलाचा वापर केलेला नाही आहे. नंतर सर्व बटाट्याचा किस आहे ना टाकून घ्यायचा आणि नंतर आहे ना इडली पात्रामध्ये आपल्याला हे स्टँड आहे ना ठेवून द्यायचं. मी गॅसवरती ना इडली पात्रामध्ये पाणी टाकून आहे ना गरम करायला ठेवलं आहे. पाणी पाणी गरम झालं त्यानंतर तिन्ही स्टँड आहे ना ते ठेवून दिले आणि झाकण ठेवायचं. आणि 15 मिनटासाठी ना कमी गॅसवर आहे ना आपल्याला आता वाफवून घ्यायचा आहे साबुदाणा चांगला. तर आता 15 मिनटं झाली तर बघा मस्त असा आपला साबुदाणा आणि बटाटा छान असा वाफवला आहे. तर आता आपण हे सर्व काढून घेऊ आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने ना अशा पद्धतीने ना आपल्याला वडे काढून घ्यायचे आपले. तर बघा अशाच पद्धतीचे वडे तयार होतात. एका ताटामध्ये ना सर्व वडे आहे ना काढून घ्यायचे. आणि हे कडकडीत 2 दिवस आहे ना उन्हामध्ये वाळवायचे. थोडेसे जाड असतात ना त्यामुळं 2 दिवस लागतात वाळायला. छान वाळून घ्यायचे 2 दिवसामध्ये. तर हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही. आता साबुदाणा म्हटल्यावर थोडासा चिकटपणा येतोच त्याला, पण आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे आहे ना छान असे आपले वडे निघत आहे. तर आता हे सर्व आहे ना उन्हामध्ये वाळवायला ठेवू आपण. तर बघा मी सर्व ताट आहे ना उन्हामध्ये वाळवायला ठेवले. आता 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून देते. तर बघा 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर असे वडे झाले आपले तयार. आता आपण हे ना तेलामध्ये चांगले तळून घेऊ. तर तेल पण मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. आणि आता आपण तेलामध्ये हे वडे ना छान असे तळून घ्यायचे. तेलामध्ये पण छान असे दुप्पट तिप्पट फुलतात. थोडे जाड असतात ना त्यामुळं आपल्याला तळायला ना थोडा वेळ लागतो. नाहीतर खायला आहे ना 1 नंबर लागतात ते. हे बघा मस्त असे कुरकुरीत आपले वडे ना तयार झाले. थोडे कमी गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे ना आतमध्ये तळल्या जातात ते. आणि साबुदाणा आणि बटाटा असतो ना त्यामुळं खूप कुरकुरीत लागतात. आता सर्व वडे ना अशाच पद्धतीने तळून घेते. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.